नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत असे काही गॅजेट टूल्स का जे आपल्याला उपयोगी आहेत आणि एकापेक्षा त्याचे अनेक उपयोग आहेत. शिवाय कुठलं गॅजेट वर्स्ट आहे आपल्यासाठी तेही बघायचं आहे. जेव्हा एखादी मक्याची रेसिपी करायची असेल ना, तेव्हा आपल्याला मका जास्त लागतो. तर एक मका सोलायला काही वाटत नाही, पण एकापेक्षा अधिक मक्यांचे दाणे काढायला लागतील तर खूप वेळ जातो आणि कंटाळा सुद्धा येतो. तर त्याच्यासाठी पहा, हे एक टूल आहे. हे खूप छान आहे आणि अगदी कमी किमतीतलं आहे. 100 ते 150च्या आतच आहे. तर सहज पहा मका म्हणजे त्याचे दाणे काढता येतात. तर मी आता मक्याचीच आज रेसिपी करण्याचं ठरवलेलं. तर 4 मके आणलेले. तर पहा, पहिला मका तुम्हाला सहज सोलून दाखवलेला आहे. तर खूप अगदी छोटंसं टूल आहे, पण अगदी पटकन आपलं काम करतं. एका मक्याचे दाणे साधारण 15 ते 20 सेकंदांमध्ये होऊन जातात. म्हणजे 4 मक्यांचे दाणे मी अगदी 1 मिनिट ते 1.25 मिनिटामध्ये काढलेले आहेत. तर खूप सारे दाणे झालेले आहेत काढून. आणि पहा, मक्याच्या पॅटीज पण माझ्या तयार आहेत. खूप छान झालेल्या आहेत. आणि या पॅटीजची जर रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा. मी करून म्हणजे मी अपलोड करेन व्हिडिओ. तर या टूलची ना मी तुम्हाला लिंक देत आहे. सगळ्या टूल्सची लिंक देणार आहे आणि कुठले टूल्स चांगले आहेत, कुठले आपल्यासाठी खराब आहेत, तर उगाचच आपण खर्च करू नये याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पहा, हे टूल असं आहे. त्याला असं आतून गोल आहे आणि इनर साईडला असे दात आहेत. त्याच्यामुळे पटकन आपलं काम होऊन जातं. आता पुरी मेकर आहे इकडे. तर पुरी मेकरचा आपल्याला पुरी करण्यासाठी उपयोग होतोच, पण त्याचा महत्त्वाचा उपयोग मोदक करण्यासाठी होतो. तर तो कसा काय तो दाखवते. तर मोदकाची पारी बनवताना काय करायचं, एक बघा इथे मी प्लॅस्टिकची बॅग घेतलेली, असं फ्लॅप केलेलं आहे त्याचं मध्ये कट करून. आणि पीठ घ्यायचं आहे आपलं, जे मोदकांची उकड आहे ती. थोडंसं हाताला पाणी लावा. जर पीठ खूप तुमचं असं कडक असेल तर थोडंसं पाणी लावून मऊ करू शकता. आणि नंतर हा पिठाचा गोळा असा ठेवायचा आहे. वरून असं प्लास्टिक ते टाकायचे. आणि ना जास्त मोठी आणि पातळ जर तुम्हाला हवी असेल तर या प्रकारे करा. आणि जर तुम्हाला तांदळाची भाकरी छोटीशी करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. छान पातळ अशा भाकरी होऊन जातात. तर ही अशी पारी मी दाखवलेली आहे. अजून मी तुम्हाला अजून एक पारी करून दाखवते आहे. फक्त मोदकांची जेव्हा आपण हे पारी किंवा पुरी करतो तर ती नीट कशी करायची, तर जेवढं आपण प्रेस करू तेवढी ती मोठी होणार आणि जेवढं आपल्याला जाड हवं तेवढं कमी दाब द्यायचा आहे त्याच्यावर. तर मगासपेक्षा बघा मी कमी दाब दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा थिकनेस थोडासा अजून जास्त आहे. तर आता मोदक आपण याचे बनवून बघूया. मी करून दाखवते. तर खूप फटाफट होतात या पद्धतीने मोदक. तर सारण टाकलेलं आहे. तुम्ही सारण नंतर टाकलं तरी चालेल, कुठल्याही पद्धतीने करा. तर अशा प्रकारे मोदक अगदी फास्ट होऊन जातात. कोणाचीही गरज लागत नाही. जर एकट्याला 21 मोदक करायचे असतील तर फाटकन होऊन जातात. आता ही पारी खूप पातळ होती. काहींना पारी अगदी जाड लागते मोदकांची, तर ती करून बघूया. तर मी खूप आता कमी दाब दिलेला आहे. तर पहा, जाडसर झालेला आहे. आता हा छोटासा मोदक मी तुम्हाला करून दाखवते. छान जाड जी पारी आहे तर ते मोदक जास्त फुटत नाहीत उकडताना वगैरे. तर छान झालेली आहे ही पण. आणि छोटूसा मोदक आता मी करून दाखवते. खूप फटाफट होऊन जातो. तर तो सुद्धा आपला सहज झालेला आहे. तर मोदक करण्यासाठी नक्की तुम्ही पुरी प्रेसचा उपयोग करा आणि पटापट मोदक करू शकता. कळीदार मोदक तयार आहे. अगदी अर्ध्या मिनिटात एक मोदक होऊन जातो. आपलं तिसरं टूल आहे स्टीलचं चॉपिंग बोर्ड. तर स्टीलचं चॉपिंग बोर्ड मी अगदी चिरण्यासाठी नाही घेतलेलं आहे किंवा कापण्यासाठी नाही, तर दुसरे काही पण उपयोग करण्यासाठी घेतलेलं आहे. या चॉपिंग बोर्डवर मला चिरायला पण कसं तरी वाटतं का त्याला स्क्रॅचेस पडतात. तर पहा, पीठ मळण्यासाठी होतो आपल्याला. जर छान असं कसलंही पीठ तुम्हाला मळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. इथे मी पोळीचं कणिक मळलेलं आहे आणि छान पोळ्या पण याच्यावरच लाटू शकतो आपण. फक्त पोळ्या लाटताना खाली काहीतरी कापड ठेवायला लागतो, कारण ओट्यावर हा बोर्ड सरकला जातो. तर ह्या बोर्डचा थिकनेस, लांबी वगैरे तुम्ही नीट चेक करून घ्या. आता फळं कापायची असतील किंवा एखाद मोठं फळ असेल तर ते सुद्धा सहज या बोर्डवर कापू शकतो, कारण मोठा बोर्ड आहे हा. आणि लाकडी चॉपिंग बोर्डसुद्धा आपण वापरू शकतो, पण तो धुण्याला किंवा त्याची केअर घ्यायला, मेंटेनन्स घ्यायला खूप वेळ जातो आपला, मेहनत लागते. तर स्टीलचा चॉपिंग बोर्ड तुम्ही अशा प्रकारे वापरू शकतात. नेहमीच्या भाज्या पण. फक्त मला एक कायम याच्यात क्वेरी असते का आपलं जी
सुरी किंवा चाकू वापरतो तर त्याची धार बोथड होणार नाही ना, हा एकच प्रश्न नेहमी मला पडलेला असतो. तर तुम्हाला पण तोच प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा का होऊ शकते का सुरीची किंवा चाकूची धार बोथड याच्यामुळे. अख्खा आषाढ तळायचं असतं, तर आषाढ महिन्यात तळलेलं खाल्लेलं खूप चांगलं असतं. आपल्या ज्या आतड्या ड्राय झालेल्या असतात तर त्यांना चांगलं वंगण मिळतं, म्हणून आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खातात. अगदी आपल्या हिंदू धर्मामध्ये ही पद्धतच आहे का आषाढ महिन्यात तळून खायचं असतं तळलेले पदार्थ. परंतु हल्ली एक स्ट्रेनर पॉट निघालेलं आहे, हे पहा असं. तर हे मी घेतलेलं नाही, मी मागवलेलं रिटर्न केलेलं आहे, कारण याची क्वालिटी पण चांगली नाही आणि उपयोगही नाही. त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, 3 वर्षापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं का तुम्ही कापसाच्या साह्याने हे तेल गाळत जा, म्हणजे तुम्हाला अगदी चांगलं तेल मिळेल. आणि जेव्हा तुम्ही हे फ्राय करतात तेव्हा ते परत तेल फ्राईंगला वापरू नका. तर एकदा वापरल्यावर गाळून घ्या आणि बाकीच्या स्वयंपाकाला म्हणजे भाजीला वगैरे तुम्ही उपयोगात आणू शकता. तर एक वेगळी जार ठेवा या तेलासाठी आता आषाढ महिन्यासाठी, किंवा वारंवार तुमच्या घरात जर तळणं होत असेल तर नक्की तुम्ही एक अशी वेगळी जार ठेवा. पण जे मी पॉट दाखवलेलं आहे ते घेऊ नका. एक तर त्याची किंमत जास्त आहे आणि त्याची क्वालिटी चांगली नाही. अगदी मी मिशोवरून पण आणि ॲमेझॉनवरून पण मागवलेलं होतं ते, तर ते काही उपयोगाचं नाही. दोन्ही ठिकाणी मी रिटर्न केलेलं आहे. पहा मी आता ते गाळलेलं तेलच वापरलेलं आहे. आता भाजीसाठी वगैरे आपण हे उपयोगात आणू शकतो. तर मी हे न मागवलेल्या पॉटचं छोटंसं रिव्ह्यू दिला आहे. हल्ली या पुरी कटरचा ट्रेंड निघालेला आहे, पण हे पण मी वापरून पाहिलं, पण मी रिटर्न नाही केलेलं आहे, ठेवलेलं आहे, कारण फार असं महाग नाही आहे हे. तर मी याच्यावर ना पुऱ्या कट करून पाहिलेल्या आहेत, पण मला अजिबात आवडलेल्या नाहीत. मी प्रॅक्टिकली करून दाखवते, अगदी बारीकातली बारीक याच्यात काय चूक होते ती सुद्धा मी दाखवते आहे. तर आपल्याला जसं पुरीचं पीठ हवं तसं घ्यायचं आहे आणि मी या चॉपिंग बोर्डवरच घेतलेलं आहे आणि मोठी लाटतो आपण. पण याचं काय आहे सांगू, एक तर खूप मोठं लाटायला लागतं आणि त्याच्यात आपण जेव्हा पुऱ्या कट करतो त्या छोट्याशा पुऱ्या होतात आणि लंबगोल होतात या पुऱ्या, अगदी गोल होत नाही. शिवाय या कटरला हे चिकटून राहतं, पहा चिकटलेलं आहे आणि मध्ये मध्ये त्याचे असे तुकडे पण निघतात. तर पुरी ना अशी एकसारखी नाही याच्यात निघत. तर मी 2-3 वेळा करून पाहिलं, कदाचित प्रॅक्टिसने होत असेल, पण नाही, प्रॅक्टिसने सुद्धा नाही. याचा आकारच मला आवडत नाही. त्यापेक्षा आपण हाताने पटापट करू शकतो किंवा तुम्ही पुरी प्रेस वापरा आणि अगदी खूप अशा टिकल्यांसारख्या पुऱ्या असतात, त्याच्यापेक्षा आपण ग्लासने वगैरे करतो त्या पुऱ्या छान होतात. तर पहा या कटरला ना असं चिकटून राहिलेलं असतं, तर ते सुद्धा क्लीन करणं खूप कठीण जातं आणि पुऱ्यांचा शेप मला अजिबात आवडलेला नाही आहे. तर पहा इथे असं चिकटलेलं आहे, हे सुद्धा मी अगदी ब्रशने वगैरे काढण्याचा प्रयत्न केला, पण ते राहिलं आणि मग आता पावसाळ्यात त्याला जर बुरशी वगैरे आली तर ते आरोग्याला चांगलं नाही. तर हे कटर अगदी वर्स्ट आहे, तर याच्यात अजिबात पैसे घालू नका. हे किचन ऑर्गनायझर आहे, रॅक आहे, तर तुमच्या डिश असतात त्या ठेवा, ताटल्या ठेवा किंवा मग असे तवे वगैरे. हल्ली पहा आपण कास्ट आयर्नचे तवे कढया वगैरे घेतो, तर हे सगळे जे आहेत ना ते आपण एकाच ठिकाणी ठेवू शकतो आणि ते खूप जड असतात, त्याच्यामुळे सहज काढणं घालणं ठेवणं आपल्याला सहज शक्य होतं अशा प्रकारचा रॅक किंवा ऑर्गनायझर असेल तर मी यासाठी हे मागवलेलं आहे आणि अगदी भक्कम आहे. तर याची सुद्धा मी लिंक देत आहे, उपयोगाचं आहे. त्याशिवाय आपण आपले समजा कुकर कढया वगैरे असतात तर ते सुद्धा याच्यात ठेवू शकतो. आता तुम्ही असं आडवं सुद्धा या प्रकारे ठेवू शकता किंवा उभं ठेवा. आडवं ठेवून थोडीशी भांडी कमी राहतात, पण आडवं तर अगदी खूप सेफ आहे, व्यवस्थित आपण ठेवू शकतो आणि काढू शकतो भांडी. तर जे आपल्या घरात हेवी भांडी आहेत तर त्यांच्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. पहा आता मी इथे फ्राय पॅन आहेत, कुकर आहे, कढई आहेत, तर या कढया कुकर वगैरे एकाच ठिकाणी आपण ठेवू शकतो. जे आपल्याला नेहमीची भांडी लागतात ही कॉमन असतात तर ती याच्यात आपण सहज अरेंज ठेवू शकतो. पुरी प्रेसचं एक गोष्ट दाखवायची राहून गेली, मला कमेंट्स होत्या, त्याच्यासाठी मी परत नंतर हा व्हिडिओ घेतला आणि मग तो नंतर एडिट केलेला आहे. तर पुरी प्रेसमध्ये खूप जणांनी विचारलं फुलके जमतात का, तर मी करून पाहिले आहेत फुलके, पण फुलके खूप जाड होतात. मी आता करून दाखवते तुम्हाला. पुऱ्या खूप छान होतात, त्याच्यात प्रश्नच नाही. जसं आपल्याला जेवढी मोठी छोटी हवी तसं पुऱ्या अगदी पटापट होऊन जातात, का वेगळं पुरी कटर वगैरे घ्यायची गरज नाही. तर आता मी तुम्हाला फुलके करून दाखवते. तर आपलं जे पोळीचं कणिक असतं ना तर ते थोडं मऊ असतं, तर याच्यातनं नीट होत नाही, मग ते चिकटतं किंवा मग तुम्ही एखाद प्लास्टिकचा कागद टाकला तर होऊ शकतं, पण फटाफट होत नाही आणि
सारखं चिकटत राहताना वेळ जातो. परत काय होतं सांगू, याच्यात जर आपण केला फुलका वगैरे तर तो नीट फुगत नाही. जर तुम्ही गॅसवर ठेवलात तर कदाचित फुगू शकतो, पण खूप वेळ जातो ह्या गोष्टीमध्ये. तर याच्यात अजिबात फुलका करायला जाऊ नका, फुलके करायला जाऊ नका, आपला वेळ जातो. आता मी तुम्हाला हा फुलका बघा जाड झालेला आहे, कारण थोडंसं मी कणिक घट्ट मळलेलं याच्यासाठी. तर हा ना फुगत नाही अजिबात. मी अगदी मोठ्या गॅसवर पहा करून दाखवते, तर फुगला नाही, असं जाड राहतो. तर त्याच्यामुळे ना फुलका करू नका याच्यात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आत्ता आम्ही आलेलो आहोत आमच्या अगदी जुन्या घरात आणि तिथेच काही महिने राहणार आहोत. तर इथलेच व्हिडिओ येणार आहेत, कारण प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते का तुम्ही कुठल्या घरी आला आहात. तर नवीन घर होईपर्यंत इथलेच व्हिडिओ येणार आहेत. बाय.